आम्ही टेंबेस्वामी मंदिर उपसमिती पश्चिम महाराष्ट्राची यांच्यातर्फे तुमच्या सगळ्यांचं आम्ही इथे स्वागत करतोय। आमच्या उपसमितीच्या मेहनतीमधून ही जी टेंबेस्वामींची मंदिर आणि दत्त मंदिर आणि एकमुखी दत्त मंदिर व टेंबेस्वामी पांडुगा मंदिर यांच्यामध्ये वरील हा मोठा भव्य दिव्य असा सभामंडप बांधण्याचे सुतोवाच 2019 मध्ये करण्यात आलं होतं आणि त्याची आता बांधकाम पूर्ती झालेली असून त्या बांधकाम पूर्तीनंतरचा हा कलशरोहण सोहळा आम्ही 2 एप्रिलला साजरा करायचं ठरवलेलं आहे। कलश त्याची पूर्ण मिरवणूक सावंतवाडी शहरातून 30 मार्च रोजी काढण्यात येणार आहे आणि 31 मार्च 1 एप्रिल आणि 2 एप्रिल असा हा उत्सव आमच्या कमिटी मार्फत साजरा करण्यात येणार आहे। या मंदिराला पूर्ण असं जो इतिहास आहे, टेंबेस्वामींनी स्थापित शके 1838 म्हणजे 1916 साली हे दोन्ही मंदिरं बांधण्यात आलेली असून त्याची पूर्ण अशी टेंबेस्वामींचे शिष्य होते नारोपंत उकडवे, त्यांनी हे बांधले, त्यांची बाजूला समाधी आहे आणि त्यांच्यानंतर सावंतवाडीतील ह्या सबनीसवाड्यातील हे रहिवासी जे आहेत त्यांनी त्या रहिवासींनी ते पूर्ण मंदिराची देखभाल आणि आजपर्यंतची त्याची चांगल्या सुस्थितीत ठेवण्याचं आणि त्याचं पावित्र्य राखण्याचं काम हे केलेलं आहे। आमचे सहकारी अशोक नाईक, बाबू कुडतरकर हे आता सचिव आहेत, धुमे हे आता याचे खजिनदार आहेत, तिकडे विनायक पराडकर, लतिका सिंग, संदीप सावंत, दीपक पटेकर, त्यानंतर इथे आमचे जे कमिटीचे जे सदस्य आहेत तळवणेकर, बबलू तळवणेकर, त्याच्यानंतर विली गोवेकर, जितू पंडित, अमेय पै, जगदीश मांजरेकर आणि घोगळे या लोकांनी ह्या द्वयीने हे मंदिर बांधकाम करण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न केले आणि त्यांनी आम्हा लोकांना सगळ्यांना एकत्र करून हे मंदिर कसं बनवायचं, हा सभामंडप याची एक आराखडा तयार केला आणि पहिली मीटिंग 1916 जून मध्ये अशोक इथे घेतली होती याच जागेवर आणि त्यांनी बांधकाम समिती स्थापन केली कमिटी बरोबर, शहरातले सगळे। त्या बांधकाम समितीमध्ये बाळा बोर्डे, मी होतो, बाळा बोर्डेकर होते, जगदीश मार्डेकर होते स्वतः ते प्रमुख, त्याच्यानंतर घोगळे आणि राजन आंगणे, नेवगी, संतोष चोडणकर, त्यानंतर बांदेकर इत्यादी विभूतींनी इथे काम केलं आणि हे मंदिर स्वामींनी पूर्णत्वास नेलेलं आहे। कोरोनाच्या काळात देखील हे मंदिराचं बांधकाम थांबलं नव्हतं। कोरोनाच्या काळात देखील स्वामींनी हे बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी येणारी सगळी मेहनत आमच्याकडून करून घेतली आणि ह्या मंदिराला आदरणीय आमचे आमदार महोदय, माजी मंत्री श्री दीपकजी केसरकर यांनी भरघोस अशी मदत केली आणि या मंदिराचं कोणतंही काम थांबणार नाही याची आम्हाला ग्वाही दिली आणि त्यामुळेच आम्ही हे करू शकलो। दुसरे आमचे आदरणीय रघुवीर मंत्री उर्फ भाई मंत्री जे वेतोबाच्या इथून येतात, इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांनी लागणारी भरघोस अशी मदत देखील आम्हाला वेळोवेळी केलेली आहे आणि हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी जे काही आमच्या मागे उभे राहिले भाई मंत्री, त्यामुळे हे काम उभं राहिले। आमचे विलास सावंत आहेत आणि वाड्यातील सगळे नागरिक हे मंदिर कसं पूर्णत्वास येईल, कोणतेही अडथळे आले तरी त्याच्यावर मात करतील याच्यासाठी एकोप्याने राहून हे मंदिर पूर्णत्वास नेलेलं आहे। त्याच्यानंतर
आमचे परत राजन आंगणे, जितू पंडित हे ज्यावेळी मंत्रालयात त्यांच्या कामानिमित्त जायचे त्यावेळी त्यांना तिथे स्वामींनी एक माणूस भेटून दिला की जेणेकरून आपल्या मंदिराच्या मागे भक्त निवास होईल अशी त्यांना एक छोटीशी माहिती मिळाली आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांना स्वामींनी यश देऊन स्वामींनी इथे भक्त निवास 4.5 कोटी निधी देऊन ते आता बांधकाम सुरू आहे. लवकर ते देखील बांधकाम पूर्णत्वास होणार आहे. त्यामुळे हे काम करताना हे फक्त एकच स्वामी नाही, स्वामी जे आदेश देतात त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढे पुढे चालत असतो. आमचं कोणतीही समस्या आली तर त्याचं निराकरण स्वामींनी केलेलं आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे 30चा 31 आणि 1-2 एप्रिल हा पूर्णत्वास नेण्याचे स्वामींच्या आदेशाप्रमाणे आम्ही ठरवलं. आणि आमच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आम्ही आदरणीय गुरुजी चिंचाळकर यांना आम्ही नेमलेलं आहे. आणि त्यांच्या अधिपत्याखाली ते सगळे ब्राह्मण वृंद इथे बोलवून तो कार्यक्रम कसा पवित्र राखलं जाईल याची पूर्ण जबाबदारी आम्ही आमच्या गुरुजीवर दिलेली आहे. आणि त्यांच्या अधिपत्याखालीच हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. तर या कार्यक्रमाला सावंतवाडी आणि आसपासच्या शहरातील आणि हा कलशरोहणचा कार्यक्रम जो 2 एप्रिलला दुपारी 12:01 आहे तो श्री जगद्गुरु शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती संस्थान मठ संकेश्वर करवीर व श्रीमद परमपूज्य दत्तानंद भारती स्वामी महाराज श्री श्रीपाद मठ श्री क्षेत्र नृसिंहवाडी श्रीमद परमपूज्य शरद जोशी महाराज वासुदेव निवास पुणे आणि माननीय आमदार दीपकभाई वसंतराव केसरकर माजी शिक्षण मंत्री यांच्या हस्ते कलश पूजन व कलशारोहण करण्यात येणार आहे. तरी सर्व माननीय व्यक्तींनी आणि स्वामींच्या भक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम करावा असे आवाहन आम्ही केलेलं आहे. आणि ह्याच्यात आम्ही वेगवेगळ्या पूजा देखील नागरिकांना सहभाग घेण्यासाठी 1 एप्रिलला आम्ही तुळशी पूजन करण्यासाठी नागरिकांना इथे एक आवाहन केलंय. त्यासाठी आम्ही तिचा आहे अशी विनंती सायंकाळी 5 ते या 251 रुपये किती वाजता येते आपली सकाळी 9 किती वाजता तुळशी 1 तारीखला सकाळी 1 तारीखला सकाळी 9 वाजता तुळशी पूजा करून आम्ही किती जोडपी बसवणार आहोत. ओके. आणि त्याच्यानंतर किती आणि 31 तारीखला आपण 2 तारीखचं नाही 1 तारीखचं 1 तारीखला तुळशी पूजन 2 तारीख 1 तारखेला तुळशी पूजन आम्ही ठेवलेलं आहे. तुळशी पूजनाला कोणीही वैयक्तिक पण करू शकतो, जोडप्याने पण तुळशी पूजन करू शकतो. त्याच्यासाठी आपण 200 रुपये नॉमिनल त्याला वर्गणी ठेवली 251 रुपये. तसेच 2 तारीखला ते 9 वाजता 100 जोडप्यामार्फत ते आपण कलशारोहण आहोत त्याच्यात पूजन करायचं आहे. म्हणजे त्याला 100 जोडपे आम्ही ठेवलेला आहे. प्रथम अभिषेक करणार ते प्रथम 100 जोडपे आम्ही ठेवले. त्यांना वर्गणी म्हणून नॉमिनल 500 रुपये आम्ही त्यांना ठेवलेली आहे. त्याचं आम्ही आवाहन करतो ज्यांना कोणाला ते तुळशी पूजन आणि अभिषेक करायचा तर त्यांनी त्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा. कारण हा कलशरोहण हा कार्यक्रम एकदाच होतो. त्यामध्ये सर्व सावंतवाडीच्या नागरिकांना सहभाग मिळावा आणि त्यांना देखील त्यामध्ये पुण्यकर्म प्राप्त व्हावं म्हणून हा कार्यक्रम आम्ही आणि हा जो कलश आहे आम्ही जो बनवलेला आहे त्याला सोन्याचा वर्क मुलामा देण्यासाठी आम्ही तो मुंबईवरून आणणार आहोत. मुंबईला पाठवलाय. कलश आम्ही गोव्यावरून तयार करून घेतला. शिंदे म्हणून एक कलश बोलवणारे आहेत आणि गोव्याला आणि ते काम आमचं संतोष सोडणकर यांच्या मार्गदर्शन आपले सुवर्णकार माननीय संतोष सोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम सगळं होतंय. स्वतः संतोष सोडणकर ते आज मुंबईला गेलेले आहेत आणि तो कलश तिथे घेऊन येणार आहेत आणि 30 तारीखला तो आम्ही कलश पूर्ण सावंतवाडीच्या शहरामध्ये आणि 3ही दिवस महाप्रसाद दुपारी 1:30 नंतर 1:30 ते 3 या वेळेत आम्ही महाप्रसाद ठेवलेला आहे 3ही दिवस. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला.
कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.